हरि ओम. योगदास जय गणेश जोशी यांनी प्रवचनांमधून सांगितलेले कथामृत क्रमांक 52. परिस्थितीजन्य ज्ञान मिथ्या असते. माझ्या लहानपणी माझ्या गावाला माध्यमिक शाळेची सोय नव्हती. त्यामुळे 7वी इयत्ता उत्तीर्ण झाल्यावर मी तालुक्याला पुढील शिक्षणासाठी खोली भाड्याने घेऊन राहू लागलो. तालुका तसा गावापासून खूप लांब नव्हता. त्यामुळे शनिवार रविवारी सुट्टीला मी गावाला जात असे. तालुक्याला मी एकटाच राहत असल्यामुळे सर्व कामे माझी मलाच करावी लागत असत. असाच एकदा शाळा सुटल्यावर वही, पेनाची शाई वगैरे अशा काही अत्यावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी मी बाजारात गेलो होतो. बाजारातून वस्तू खरेदी करून झाल्यावर मी माझ्या राहत्या ठिकाणी चाललो होतो. बाजार आणि माझे राहते ठिकाण या रस्त्यावर एक चित्रपटगृह होते. तेथील 3 ते 6 हा खेळ संपल्यामुळे चित्रपटगृहाच्या बाहेर येणाऱ्यांची गर्दी रस्त्यावर झाली होती. माणसांचा लोंढा बाहेर येत होता. त्या लोंढ्यामधून वाट काढत काढत, वाहात वाहात मी रस्ता शोधत माझ्या इष्टस्थळी चाललो होतो. इतक्यात आमच्या गावाकडील एका सार्वजनिक काकांनी मला रस्त्यात हटकले. "काय रे, कसा काय चाललाय अभ्यास? शाळेत नीट जातोस की नाही?" मी त्यांना म्हटले, "सर्व काही ठीक चाललंय." मग आणखी असेच काही इतर बोलणे बोलून आम्ही विरुद्ध दिशांना निघून गेलो. मध्यंतरीच्या काळात ते सार्वजनिक काका मला भेटले होते हेही मी विसरून गेलो. शनिवार रविवारी 1.5 दिवस सुट्टी असल्यामुळे नेहमीप्रमाणे मी गावाला गेलो. ह्याचा जो काही आगळावेगळा आनंद असतो तो लहानपणीच माझ्याप्रमाणे घरापासून दूर राहिलेल्यांना समजेल. घरी गेल्यावर मी हातपाय धुवून ते नीट पुसायच्या आतच मला वडिलांचा प्रश्न कानावर आला. "शाळा बुडवून सिनेमा पाहतोस असे समजले, ते खरे काय?" त्या काळातील वडील या प्रकाराचा विचार करता प्रथम 2 कानपठात मारून मगच हा प्रश्न विचारला जायला पाहिजे होता. परंतु माझ्या नशिबाने माझे वडील तसे नव्हते. ह्या अनपेक्षित प्रश्नामुळे मी काही क्षण गडबडलो. परंतु पुढील काही क्षणातच त्या प्रश्नाचे उगमस्थान म्हणजे ते सार्वजनिक काका माझ्या डोळ्यासमोर तरळले. मला भेटल्यावर ते माझ्यापेक्षा त्या सिनेमाच्या गर्दीतच एकरूप होऊन रममाण झाले होते. त्यामुळे त्यांना मिथ्याज्ञान होऊन त्यांचा गैरसमज झाला होता. अशावेळी मला तसे स्पष्ट विचारून खात्री करून घेण्याचे त्यांना भान नव्हते. हे माझे कमनशीब होते. माझे वडील त्या काकांपेक्षा मला जास्त ओळखत होते. त्यामुळे अरिष्ट टळले. हरि ओम.